दिसत नाहीये. येस, सन्माननीय सचिन भाऊ यांचं आगमन झालंय. सचिन भाऊ ठाकरे यांचं. येस, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ यांचं आगमन झालंय. सचिन भाऊंच्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याचं नाणेफेक होईल. अंतिम सामना, ग्रँड फिनाले, 24वा सीझन मास्टर स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी विजय भोर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस. या स्पर्धेतील शेवटचा सामना, अंतिम सामना, ग्रँड फिनाले मित्रांनो मैदानात काही क्षणानंतर सुरू होईल. कोण होणार विजेता? अप्पा 11 की खतवड 11? येस, खतवड प्रगटेश्वर वॉरियर. खतवड संघ नाणेफेक जिंकतोय. येस, थँक्यू दिवाने सर. जे मान्यवर उपस्थित राहिलेत, उद्योजक अविनाशजी कातकडे सर, त्याचसोबत उद्योजक उत्तमरावजी शिंदे, युवा नेते सन्माननीय अजिंक्य चुंबळे हे मान्यवर देखील उपस्थित झालेत. स्वागत असेल.
कतवड संघानं नाणेफेक जिंकली आहे. कतवड संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अप्पा 11 संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. कतवड संघ क्षेत्ररक्षण करेल, फिल्डिंग करेल. अप्पा 11 संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. कृपया आपले बॅट्समन, ओपनर बॅट्समन कृपया मैदानात पाठवायचे. सर्वांना विनंती असेल, खेळाडूंच्या व्यतिरिक्त जी लोक मैदानावर असतील त्यांना विनंती असेल कृपया बाहेर जायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण स्थानापन्न व्हावं. चला लवकर. बॅट्समन अप्पा 11. संतोष कटारे. चला लवकर, सामना सुरू होतोय. बॅट्समन बॅट्समन प्लीज. आणि 12th मॅन दोन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मित्रांनो जागा रिकामी करायची आहे. विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये कृपया फक्त स्कोरर असेल, कॉमेंटेटर, टेक्निकल डिपार्टमेंटचे आणि त्याचसोबत फक्त 12th मॅन असतील. सूचना असेल मित्रांनो आपल्याला. आले ना ते तोच ओपनर है ना पहले आले. शाहिद हां वो तो पता है लेकिन क्या वो इधर लफड़े ने. हां दे ना त्यांना बोलो एखादा म्हणा. आता ना हमेशा शाहिद आपला क्या नाम 12th मॅन या म्हणा. प्रभाग सभापती सन्माननीय नगरसेवक श्याम बडोदे सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत असेल. या दरम्यान भ्रष्टाचार निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय संतोष भाऊ कटारे यांचं देखील आगमन झालंय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मित्रांनो फक्त विनंती असेल की 12th मॅन शिवाय कोणी थांबू नका. मी पुन्हा एकदा सूचना करेल. अतिशय महत्वाचा सामना आहे मित्रांनो, सहकार्य करा विनंती असेल. चला खेळाडूंच्या व्यतिरिक्त कृपया कोणी थांब चला. ए बाळा, ए छोटू चल. येस बॉस. काय रे गाडी कर बोल ना. उचललं नाही. देतो ना गाडी कर 2 मिनिट. बोला. हा कॅम्पला आहे ना. मागच्या वेळेस भेटलो. हा आनंद रोडला या ना. हो Hello. Game on.
येस व्यापारी बँकेचे संचालक सन्माननीय अरुणदादा जाधव यांचं आगमन झालंय, स्वागत असेल. सामना सुरू होतोय, अंतिम सामना, पहिला चेंडू. ओहो, पहिला चेंडू आतली एक चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतो शाहिद शेख पहिल्या चेंडूवर. चेंडूवर शाहिद शेख स्टार खेळाडू या ठिकाणी बाद होत आहे. अप्रतिम चेंडू, सुरेख डिलिव्हरी, एज आणि चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय अप्पा 11 संघाला. जो संघ गतवर्षीचा चॅम्पियन संघ आहे त्यांचा खेळाडू पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी क्लीन बोल्ड होतोय. बॅक टू द पव्हिलियन. या दरम्यान युवा नेते हरीशजी बडांगे सर यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत असेल. अंतिम सामना, पॉवर प्ले, पहिलं षटक, दोन खेळाडू 30 सीमारेषच्या बाहेर. क्षेत्ररक्षण करतोय खतवड नाशिक संघ, बॅटिंग करतोय अप्पा 11 नाशिक संघ. नंदू मॅन फ्रॉम कल्याण, जो रिदम या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये त्यांनी कायम राखला होता, या अंतिम सामन्यामध्ये देखील अतिशय सुरेख गोलंदाजी. यावेळेस बॅकफुटला आले, एक सुरेख पंच खेळून काढलाय. मैदानाच्या डाव्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल करतोय, डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, सुरेख स्ट्रोक आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. अकाउंट ओपन केलं जात आहे. पांड्याच्या बॅटमध्ये आलेल्या 3 धावा. बॅकफुटला आले, एक सुरेख पंच खेळून काढला, चेंडू डीप मध्ये जातोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलं. सुरुवात थोडीशी खराब झाली मित्रांनो. भगवद्गीतेमध्ये म्हटलं जातं की निराश मत होना है मनुष्य, कमजोर तेरा वक्त है तू नहीं. कारण शाहिद शेख मोठा खेळाडू आहे, स्टार संघ, मोठा संघ, बलाढ्य संघ, विनर संघाचा तो कॅप्टन देखील आहे. यावेळेस मात्र तुम्ही मैदानावर बघत असाल अप्पा 11 संघाकडनं यात सहभागी होतोय स्पर्धेमध्ये. या अंतिम दिवसाच्या खेळामध्ये तो आज सहभागी होतोय. इकडे गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय नंदू, प्रतिभाशाली गोलंदाज, फिरकी पडू. नवीन बॅट्समन येत आहे उस्मान पटेल. अच्छे अच्छे गेंदबाजों को जो दिखाए आसमान, उसका नाम है उस्मान. बॅकफुटला आले, पंच केलाय, कट केलाय, चेंडू गली रिजन मध्ये जातोय, सिंगल कंप्लीट केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. अकाउंट ओपन करताय उस्मान पटेल. या अगोदरच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती, आपला क्लास दाखवला होता. यावेळेस देखील आज मात्र प्रचंड रिदम मध्ये आहेत. अनेक विक्रम उस्मान पटेल यांच्या नावावर आहे. अप्पा 11 संघ मजबूत संघ, बलाढ्य संघ, गुंडप्पा देवकर सन्माननीय देवळाली कॅम्प शहरातील प्रसिद्ध उद्योजक यांचा हा संघ. नंदू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील बॅकफुटला आले, विकेटच्या मागच्या बाजूला लाऊड अपेल, लाऊड अपेल, लाऊड अपेल. जोरदार अपील केलं गेलं, लाऊड अपील होतंय. मुख्य पंच राजू शिंदे सर, कुठलाही परिणाम होत नाहीये. चला गेम कंटिन्यू करा मित्रांनो, गेम कंटिन्यू करा. येस येस येस. विकेटच्या मागच्या बाजूला झेल बादची अपील केली गेली, अपील साफ फेटाळून लावली. रिव्हर्स, येस, पंचांचा बोट आकाशात जाते. दुसरा धक्का. पहिल्या षटकामध्ये अप्पा 11 बॅकफुटला येतोय. नंदू मात्र आपला क्लास दाखवतोय. पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने शाहिद शेखला क्लीन बोल्ड केलं,
बॅटचा आतला एज घेतला, चेंडू यष्टांवर आदळला, सुरुवात खराब झाली आणि ज्यावेळेस मात्र कतवड संघ थोडासा वरचढ ठरला, तो रिदम कायम ठेवतोय. नंदू या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये अप्रतिम खेळ करताय. 2 गडी बाद होत आहे. धावफलकावर धावा 4. रवी लिंगाला येत आहे. संकटमोचक रवी. हो, यावेळेस देखील गुगली टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू येतोय. पिन गोलंदाजीसाठी ओळखलं जातं, मात्र गुगली ट्राय करतायत, बॅट्समनला त्या ठिकाणी फसवतात. या देखील पॉवर प्ले टाकलं जात आहे. पहिलं षटक ते घेत आहे. अपेक्षेप्रमाणे ज्या साठी त्यांना आमंत्रित केलं गेलं होतं पहिलं षटक टाकण्यासाठी, त्यामध्ये ते जी रणनीती तयार केली होती त्यामध्ये यशस्वी होत आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला किती अडचणी आहेत, मात्र तुमच्या अडचणींना अवश्य सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत. यावेळेस देखील अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 2 आघाडीची गडी बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत गेलेत. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 4. पॉवर प्ले चालू. पहिलं षटक संपतंय, दुसरं षटक घेऊन येत आहे देवळाली कॅम्प एंड कडनं नाशिक टेनिस क्रिकेट विश्वमधलं मोठा खेळाडू केसी मोहन. स्ट्रायकिंग एंड उस्मान पटेल. ओव्हर द विकेट. एज. यावेळेस विकेटच्या मागच्या बाजूला विशाल मात्र एफर्ट्स लावताय. झेल सुटतोय, चेंडू सरळ जातोय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. डॉट बॉल येतोय. यावेळेस देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. 2 खेळाडू 30 यार्ड सीमारेषच्या बाहेर तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा दीपक डीप मिड विकेट आणि 1 खेळाडू. हो, यावेळेस ड्राइव्ह केलाय खेळाडू, चेंडूच्या मागे सेफ. ओ, बॅकअप खराब. ओ, मिसफील्ड. हो, येस, डेड. चेंडू मात्र पंचांकडनं इशारा येतोय. येस, सिंगल एकेरी धाव येते. धावसंख्या 1 ने वाढेल. 5 धावा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा केसी. रिव्हर्स सुरेख फटका. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. खेळाडू शेवटपर्यंत एफर्ट्स लावताय, प्रयत्न करताय, मात्र प्रयत्न या ठिकाणी निकामी ठरताय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 रन्स. सेमीफायनल असो, अप्रतिम बॅटिंग. हो, यावेळेस शफल झाले. अनोख्या स्टाईलनं स्ट्रोक खेळून काढला. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. मुख्य पंचांचा लेग बाईचा इशारा येतो. या 1 धावेच्या मदतीने धावफलक वाढेल. 10 धावा धावफलकावर लागताय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात थोडीशी खराब झाली. 2 विकेटचं पतन झालं. या षटकामध्ये मात्र उस्मान आणि रवी मात्र एक पार्टनरशिप बिल्ड करताय, तयार करताय, क्रिएट करताय. धीम्या गतीचा फसवा चेंडू. गतीमध्ये बदल केला. उस्मान पटेलला त्या ठिकाणी बीट केलं गेलं. येस, या पद्धतीच्या गोलंदाजीची आवश्यकता असेल. जास्तीत जास्त खोलवर टप्प्याच्या यॉर्कर लाईनच्या गोलंदाजीची आवश्यकता असेल.
चौथ्या पाचव्या स्टंपवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल उस्मान पटेल जर बॅटिंगला असेल तर. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा केसी. ओ हवेत खेळून काढलाय, हवेत खेळून काढलाय सद्दाम. झेल सुटतोय, झेल सुटतोय, झेल सुटतोय. सद्दाम कडनं फार मोठी चूक होते. सिंगल. उस्मान पटेल यांचा झेल सुटतोय. मित्रांनो क्रिकेटमध्ये एक परिसूत्र असतं, कॅचेस विन द मॅचेस. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 2 गडी बाद 4. आता धावसंख्या 2 गडी बाद 11. जे 2 षटकाची समाप्ती होते मित्रांनो. या अगोदरचा जो सिरीज होतो 23वा, त्या सिरीज मध्ये मागच्या वर्षीच्या सीझन मध्ये अप्पा 11 संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरले होते ते नाझिम गुल्ली. सिरीज मला तर सिरीज मिळवला होता तो मुंबईचा अतिशय प्रतिभाशाली बॅट्समन शैलीदार फलंदाज श्रेयस इंदुलकर. त्याचसोबत नाशिकचा स्टार खेळाडू प्रदीप गायकवाड या दोघांना ॲज अ बेस्ट बॅट्समन विभागून दिलं गेलं होतं पारितोषिक. सिरीज मात्र श्रेयस इंदुलकर यांनी पटकवलं होतं. गोलंदाजी मार्कवर येतोय हिमांशू हिमच पाटील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अनिल पाडोळी चेंडूच्या मागे येत आहे. उस्मान मात्र आज रिदम मध्ये दिसत आहे, फॉर्म मध्ये दिसत आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम त्यांनी बॅटिंग केली, मोठे स्ट्रोक्स देखील आज खेळले. या अगोदर देखील एक मोठा स्ट्रोक खेळला लाईनवर, मात्र त्या ठिकाणी एक वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये सद्दामकडनं मोठी चूक झाली. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. ज्या वेळेस बॅट्समनचे झेल सुटत आहे त्या त्यावेळेस बॅट्समन मात्र कमबॅक करत असतो. आज देखील तसं होईल का आणि उस्मान पटेल चांगली खेळी करतील काय, निश्चितच या पुढच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. हिमांशू पुन्हा एकदा ऑन साइडला स्टान्स तुम्ही बघितला असेल. डीप मध्ये चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट. जीतू त्या ठिकाणी तैनात होते. सुंदर असं क्षेत्रक्षण. 2 धावा वेगाने कंप्लीट केले जातात. यावेळेस स्विच हिटचा फटका तुम्ही बघितला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड देशाचा केविन पीटरसन या पद्धतीचा स्ट्रोक खेळतो. रवी संकटमोचक संघासाठी धावून येणारा हा बॅट्समन अतिशय प्रतिभाशाली. मोठ्या इनिंग्स, मोठे रेकॉर्ड्स देखील त्यांच्या नावावर आहे. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. बैठक मारली. घुटना टेक तमाशा देख. मात्र बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाही. चेंडू सरळ विकेट कीपर विशाल मात्रेच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. हिमांशू पुन्हा एकदा रवीसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. यश मिळतंय, सक्सेस मिळतोय. खेळाडू चेंडूच्या मागे वेगाने धावताय, एफर्ट्स लावताय, मात्र नो चान्स. चेंडू ट्रॅव्हल करतोय वेगाने आणि डीप मध्ये सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 रन्स. संख्या वाढेल. 18 धावा. यावेळेस लेग स्टंपवर टाकलेला चेंडू रिव्हर्स स्वीप्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्टान्स बदलला आणि
चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू सर, अंतिम चेंडू. या षटकातला शेवटचा चेंडू येणे बाकी. यस, रोख रकमेचं पारितोषिक जाहीर होत आहे मित्रांनो. मंचावर बसलेले पाहुणे सन्माननीय संतोषजी कटारे सर यांच्याकडनं सलग 2 षटकारांसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक असेल उस्मान पटेल यांच्यासाठी. त्यानंतर क्रांती युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप केदारे यांच्याकडनं उस्मान पटेल यांच्यासाठी 1 षटकासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. हो, ऑन साइडला खेळून काढलाय शॉर्ट ऑन पूल. डीप मध्ये चेंडू जातोय. दीपक त्या ठिकाणी तैनात. स्टॉप केलाय चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न, रिस्क घेतली गेली. वेगानं या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केले जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं त्या ठिकाणी चित्याच्या चपळीने त्या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या गेल्या. याच अप्रतिम स्ट्रोकच्या माध्यमातून षटक इथे संपेल. येस सर, सन्माननीय नाशिक महानगरपालिकेतील पूर्व प्रभाग सभापती सन्माननीय श्याम बडोदे सर, कृपया सुदाम भाऊंना आपण भेटायचं आहे, विनंती असेल, आपलं स्वागत असेल. साइडला शिक्रेवाडी स्पोर्ट्स क्लबचे सर्व यस जल्लोष करताय, त्यांचं स्वागत असेल. शिक्रेवाडी स्पोर्ट्स क्लब नाशिक रोड या सर्व खेळाडूंचं, माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत असेल. एक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकता फिरकीचा जादूगार. या अगोदरच्या सीझन मध्ये सलग 2 निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम नंदू यांच्या नावावर आहे. उस्मान पटेल स्ट्रायकिंग एंड, गोलंदाजी मार्कवर नंदू. हो, यावेळेस कट केलाय, स्टेअर केलाय, चेंडू हलक्या हातानं पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. अनिल पाटोळे चेंडूच्या मागे आव्हान देत आहे, दुसरी धाव घेण्याचं आव्हान देत आहे बॅट्समनला. सिंगल कंप्लीट, धाव संख्या 1 नि वाढेल. 21 धावा. नंदू या अगोदरच्या सीझन मध्ये सलग 2 षटक आणि या स्पर्धेमध्ये 1 निर्धाव षटक त्यांनी टाकलंय. फुल टॉस चेंडू, बैठक मारली, मोठा, ओ येस, डीप मिड विकेट. खेळाडू रवी लिंगाला त्या ठिकाणी झेलबाद. कार्यसम्राट आदरणीय हेमंत अप्पा यांचं आगमन झालंय, मनापासून स्वागत असेल. अतिशय आनंदाची बातमी मला अप्पांच्या या ठिकाणी आगमनाच्या निमित्ताने मला सांगावीशी वाटते की या मैदानाच्या विकासासाठी मास्टर स्पोर्ट्स क्लबच्या, त्यासोबत सिद्धार्थ स्पोर्ट्स क्लब असेल, गुरु स्पोर्ट्स क्लब असेल, यांच्या मागणी होती, यांची डिमांड होती, ती मागणी पूर्ण केली आणि या मैदानाच्या विकासासाठी हेमंत अप्पांनी तब्बल 8.5 कोटीचा निधी मंजूर केलाय. आभार अप्पांचं, खूप खूप आभार असेल. स्वागत सर. दिनू कांबळे येत आहे.
दिनू कांबळे येत आहे बॅटिंग. येस, सन्माननीय संजयजी भालेराव सर यांना विनंती असेल कृपया मंचावर आपण यावं. त्याचसोबत बाळासाहेब कासार सर यांना देखील विनंती असेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. नंदू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंड दिनू कांबळे, स्टार खेळाडू, मॅन फ्रॉम अंबरनाथ. दिनू कांबळे सुद्धा अनेक वेळेस नाशिक शहरात येत असतात. हो, कट केलाय, स्लीप लावली होती. हो, एक स्ट्रॅटर्जी वापरली गेली. यावेळेस पहिल्यांदाच या आजच्या खेळामध्ये स्लीप लावली गेली. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख लाईन अँड लेंथ नंदू. येस सर. बावीस धावा धावफलकावर लागत आहे. चांगले षटक पुन्हा एकदा नंदू. त्यांचा सामना करतील ते स्ट्रायकिंग एंडला उस्मान पटेल, मॅन फ्रॉम तळोजा, रायगडचा टायगर. ऑन साइडला खेळून काढलाय. शॉर्ट पोल डीप मध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय. हिमांशू चेंडूच्या मागे येत आहे. चांगला रिटर्न, सुरेख रिटर्न. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 नी वाढेल. 23 धावा. थोडंसं शांत खेळ चाललाय. निश्चितच प्रेक्षक वर्ग मोठ्या स्ट्रोक्सची अपेक्षा असेल. आज मात्र मोठ्या संख्येने या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी मोठा प्रेक्षक वर्ग, मायबाप क्रिकेट प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्व प्रेक्षक राजांचं मी स्वागत करतो. दिनू कांबळे ऑन स्ट्राईक. स्टेप आउट ऑन साइडला. अप्रतिम स्ट्रोक ऑन ड्राइव्ह. डीप मध्ये चेंडू जातोय. केसी मोहन चेंडूच्या मागे. हो, डायरेक्ट हिट. बॅकअप सुंदर. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. दिनू कांबळेंच्या बॅटमधनं आला हा सुंदर फटका. जबरदस्त प्रहार केला गेला. आडव्या बॅटनं त्या ठिकाणी प्रहार केला गेला. धावसंख्या 2 नी वाढेल. 25 धावा धाव फलकावर लागत आहे. दिनू कांबळे अनेक मोठमोठ्या इनिंग्स त्यांच्या नावावर आहे. मॅन फ्रॉम अंबरनाथ. अनेक वेळेस तुम्ही बघितलं असेल उमर 11 संघाकडनं ते खेळत असतात. स्टेप आउट झाले. हो, सुंदर चेंडू आणि या अप्रतिम सुरेख चेंडू सोबत षटक संपण्याचा इशारा पंचांकडनं येतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर लागत आहे. 3 गडी बाद 25 धावा. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मधले जे पहिलं इनिंगचं हे षटक टाकलं गेलं त्यामध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. नंदू यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये त्यांचं पूर्ण 2 षटक पूर्ण होत आहे. 6 धावफलकावर लागत आहे. 4 षटकानंतर 3 गडी बाद 25 धावा. अंतिम सामना, ग्रँड फिनाले. यावेळेस तुम्ही बघत असाल तर गोलंदाज मात्र अप्रतिम गोलंदाजी करताय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताय. दोन्ही बॅट्समनला त्या ठिकाणी बांधून ठेवलंय. दोन्ही संघातील तुम्ही खेळाडू जर बघितले तर व्यावसायिक क्रिकेटपटू, अनेक प्रोफेशनल्स खेळाडू खेळतात. सर्वच खेळाडू हे प्रोफेशनल्स क्रिकेटर्स आहेत. मोठ्या दर्जाचे स्टार खेळाडू आहेत. अनेक असे खेळाडू यात खेळताय मैदानावर मित्रांनो, जे भारताबाहेर देखील क्रिकेट खेळतात. उस्मान पटेल स्वतः कतार असेल, दुबई असेल, या वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये देखील ते क्रिकेट खेळत असतात. अनेक शतकं त्यांच्या नावावर आहे. टेनिस क्रिकेटमधले कमी षटकं अनेक वेळेस तुम्ही बघत असाल तर स्पर्धेमध्ये 4 षटकं, 5 षटकं, 6 षटकं असे सामने असतात. मात्र त्याही षटकांमध्ये अनेक शतकं फटकवण्याचा, वैयक्तिक शतकं फटकवण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहेत. इतके विक्रम आहेत की मला वेळ कमी पडेल इतके विक्रम त्यांच्या नावावर आहेत. नेहमीच उमर 11 कडनं तुम्ही बघत असाल तर मुन्ना शेख आणि उस्मान पटेल ही क्रिकेट विश्वामधली सर्वात विध्वंसक जोडी ओळखली जाते. ज्यांना रायगडचा टायगर आणि मुन्ना शेखला नाशिकचा आशिक म्हटलं जातं. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय पुन्हा एकदा येतोय हिमांशू पाटील. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघाच्या वतीनं 5वं. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू सरळ जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. मागच्या फिल्डरनं स्वतःला स्ट्रेच केलं, शरीर ताणलं गेलं, हवेत चूर मारून एक चांगला त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केला गेला, कलेक्ट केला गेला. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 1 नी वाढेल. 26 धावा धावफलकावर लागत आहे. दिनू कांबळे
दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ रबर बॉल मधला हा स्टार खेळाडू. पावसाळी क्रिकेटमध्ये रबर बॉल मुंबईच्या भागामध्ये अनेक ठिकाणी खेळलं जातं. त्यातील हा मोठा खेळाडू विके प्रतिष्ठान संघाकडून अनेक मोठ्या स्पर्धा खेळतो. सुप्रीमो चषक असेल, स्वर्गीय रतनबुवा असेल, त्यानंतर उमर 11 हा संघ जो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये YCC पावस कडून खेळत असतो. उमर 11 संघ तो त्या YCC पावस संघ या नावाने तो खेळत असतो. त्या स्पर्धेमध्ये देखील अनेक इनिंग्स त्यांच्या नावावर आहेत. हिमांशू पुन्हा एकदा यावेळेस विकेटच्या मागच्या बाजूला विशाल मात्रे क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना लेग समोर टाकलेला चेंडू हलक्या हाताने मिसफील्ड. ओह माय गुडनेस. चेंडू तुम्ही बघितलं असाल मनगटाचा वापर केला गेला. हलक्या हाताने चेंडू फक्त चेंडूला दिशा दिली गेली. आपल्या स्ट्रोकमध्ये वेगाला ऍड केलं गेलं आणि तिकडे मागच्या बाजूला मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये चूक होते. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. स्टेप आउट झाले. बिग हिट. यस, आउट ऑफ द पार्क. षटकार. तब्बल 11 धावा खर्च करता हिमांशू पाटील. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. 1 बाउन्स बाउंड्री डीप मध्ये चेंडू सीमारेषे पार. चौकार. सहा चेंडूंमध्ये 17 धावांवर बॅटिंग करताय. या अगोदरच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये मागच्या सीझन मध्ये याच स्पर्धेत 6 चेंडू 25 धावांचा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर आहे. हिमांशू पुन्हा एकदा स्टेप आउट ऑन साइडला मजबूत प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. मिस टाइम स्ट्रोक होतोय. खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. वेगानं बॅट्समन धावतोय. कंप्लीट 2 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहे. दिनू कांबळे ऑन हिज फायर. या षटकामध्ये मात्र कमबॅक करतोय अप्पा 11 संघ. हिमांशूच्या या दुसऱ्या षटकामध्ये कमालीची स्फोटक बॅटिंग करतोय दिनू कांबळे. जे या कोरोना संकट काळानंतर जे रब चषक खेळलं गेलं ईदगाह मैदानावर, ऐतिहासिक ईदगाह मैदानावर. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. फंबल थोडस मात्र बॅकअप केलं जात आहे. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहे. षटक इथे संपेल. स्टार खेळाडू सुरेश राजपूत यांच्याकडनं 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल सलग 3 षटकारांसाठी. त्यानंतर क्रांती युवा फाउंडेशनचे संदीप केदारे संघमालक यांच्याकडनं देखील पारितोषिक असेल. संदीप केदारे यांच्याकडनं रिवर्स षटकार. उस्मान पटेल रिवर्स षटकारासाठी उस्मान पटेल यांच्यासाठी संदीप केदारे यांच्याकडनं रोख 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. येस, आणखी एक मला विशेष सांगायला आवडेल मित्रांनो. येस या आजच्या दिवसभरातल्या दोन्ही सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, त्यानंतर या अंतिम सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू आणि या संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला आदरणीय परमजीत सिंग कोचर कॅनडा यांच्या वतीनं प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक देखील असेल. त्याचसोबत युट्यूबचे कॅमेरामॅन, टेक्निकल डिपार्टमेंटचे दोन्ही सहकारी
आमचे मॅन्युअल स्कोरिंग राहुल वाघे, त्याचसोबत तिन्ही पंच आणि मी स्वतः समालोचक. मला स्वतःला 1000 बाकी लोकांना देखील रोख रकमेची पारितोषिक असेल. धन्यवाद परमजीत सिंग कोचर कॅनडा. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44, 3 गडी बाद 44. टॉपेज येस मध्ये अप्रतिम झेल. या दरम्यान आदरणीय प्रभावतीताई धिवरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत असेल. त्याचसोबत नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक आदरणीय अरुणदादा जाधव यांचं देखील आगमन झालंय. त्याचसोबत बगूर नगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय दीपक भाऊ बलकडवे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. या सर्व मान्यवरांचं, जी मंचावर बसलेली सर्व मान्यवर, या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. की स्वागत नसे फक्त आहे हा तर जिवाळा, आपल्या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटमय सोहळा. सर्व मान्यवरांचं स्वागत असेल. यावेळेस आमचे टेनिस cricket.in चे सन्माननीय गौरव सावंत सर या ठिकाणी ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. त्यांचे चिरंजीव मल्हार सामन्याचा आनंद घेत आहे. ओ बिगेट षटकार. गौरव सावंत सर यांचे चिरंजीव मल्हार हे देखील बदलापूरवरनं या स्पर्धेचा YouTube चॅनलच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. अप्पा 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा. अप्पा 11 संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहे. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर होत्या 25. त्यानंतर ज्यानंतर दिनू कांबळे आले. ओके सर. स्टेप आउट लॉंग ऑफ रिझन मध्ये 1 बाउन्स बॉर्डरी चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. 4 रन्स. मला आठवतं मित्रांनो, रब चषकामध्ये जे ऐतिहासिक ईदगाह मैदानावर 17 चेंडूंमध्ये या सीझन मध्ये कोरोना संकट काळानंतर जे सामना खेळला गेला, रब चषकामध्ये 17 चेंडूंमध्ये 54 धावांची देखील यादगार इनिंग होती. ओ माय गडनेस, आउटस्टँडिंग, आउट ऑफ द पार्क षटकार. कांबळेंच्या बॅट मधनं कमबॅक करतोय संघ. वैयक्तिक दिनू कांबळे 11 चेंडूंमध्ये 37 धावांवर बॅटिंग करतोय. आता या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अक्षय पुन्हा एकदा. दिनू कांबळे ऑन स्ट्राइक. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू. येस, पंचांकडे इशारा येतो. व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 61. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू यावेळेस लीव्ह केला गेला. बॅक टू बॅक सलग 2 व्हाईट बॉल. अतिशय महागडं षटक ठरतंय खतवड संघासाठी. अनियंत्रित गोलंदाजी. जो पहिल्या काही चेंडूवर ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळले, षटकार आले, तो प्रेशर गोलंदाजावर रिलीज झाला. तो प्रेशर अजूनही त्यांच्यावर दिसतोय. ऑन साइडला खणखणीत फटका. केसी मोहन चेंडूच्या मागे सिंगल कंप्लीट. दुसरा वेळेचा प्रयत्न केला जातोय वेगानं.
अतिशय वेगानं धावा कंप्लीट केल्या जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दिनू कांबळे ऑन फायर, प्रयत्न करताय, एफर्ट्स लावताय. सुनीताताई भोर धाव संख्या यांचं इथं आगमन झालं आहे. त्यांचं मास्टर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने 64 स्वागत. 64. या पहिल्या इनिंग मधला ग्रँड फिनाले, अंतिम सामन्यामधला पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज दिनू कांबळे ऑन स्ट्राईक. हो, यावेळेस शेवटच्या चेंडूवर कमबॅक करतोय गोलंदाज दिनू कांबळे. बीट षटक इथे संपेल. 6 षटकांची समाप्ती होते हा सामना आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी खतवड नाशिक संघाला 36 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. 65 रन्स, 36 चेंडू, 65 धावा. चला लवकर, उशीर करायचा नाही. झालेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सर्व सचिन भाऊ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष, सर्वच मान्यवर मंचावर स्थानापन्न झालेत. या सर्व मान्यवरांचं, प्रमुख अतिथींचं मी मनापासून स्वागत करतो. सर्व मायबाप प्रेक्षक आज मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. त्या सर्व मान्यवरांचं जुने अनेक खेळाडू मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी विजय भोर स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी एकत्रित येण्यासाठी एक मोठी संधी असते. त्या संधीचा सर्वच खेळाडू वापर करत असतात. आज देखील या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक जुने खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्वांचंच स्वागत असेल. अनेक युवा खेळाडू, मायबाप प्रेक्षक देखील उपस्थित झालेत. त्या सर्वांचं स्वागत असेल. चला बॅट्समन प्लीज. मित्रांनो, आणखी एक मला सांगायचं आहे की ज्या येस सर. हो हो, आदरणीय आपले सर्वांचे मार्गदर्शक महाराज बिरमाणी सर यांचं आगमन झालंय. शिवानंदा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आदरणीय महाराज यांचं आगमन झालंय. स्वागत असेल मंचावर. आयोजन कमिटीच्या वतीनं मास्टर स्पोर्ट्स क्लबचे प्रेसिडेंट सुनील जी दिनकर सर यांच्या वतीनं देखील महाराज बिरमानी सरांचं मनापासून स्वागत असेल. दिनू कांबळे ज्यांनी या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग केली, उपस्थित प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून एक पारी खेळली, अप्रतिम इनिंग खेळली. किती रन केले 39, 11 चेंडूमध्ये 39 धावांची अप्रतिम इनिंग खेळली आणि आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून रोल मेंटेन केला. सुरुवातीच्या षटकामध्ये, पहिल्या 4 षटकांमध्ये अडचणीत संघ सापडला होता. मात्र या अडचणीच्या काळामध्ये चला बॅट्समन दिनू कांबळे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावून येत आहे. अप्पा 11 संघासाठी सामना सुरू होतोय मित्रांनो. 36 चेंडू मध्ये 65 धावांची आवश्यकता असेल. ऑन स्ट्राइक जीतू, मॅन फ्रॉम संगमनेर अकोला. नॉन स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम येवला संजय. पॉवर प्ले पहिला अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवर. फिरकी पडू
फिरकीचा जादूगार. 2 खेळाडू 30 सीमारेषच्या बाहेर. पहिला चेंडू. सेकंड इनिंग ग्रँड फिनाले. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र आतमध्ये येतोय. यावेळेस डायरेक्ट हिट विकेटच्या मागच्या बाजूला आणि ओ येस, अतिशय एक वेगळा योगायोग तुम्ही बघू शकता मित्रांनो. ज्यावेळेस अप्पा 11 ची इनिंग चालू होती, इनसाइड एज बोल्ड झाला होता बॅट्समन. व्हेरी फर्स्ट बॉल त्या ठिकाणी बॅट्समन बाद झाला होता. यावेळेस मात्र विकेटच्या मागच्या बाजूला एक अप्रतिम एफर्ट्स, सरळ फेकी आणि जीतू डाव्या हाताचा बॅट्समन त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 0 वर बाद होतोय. गोल्डन डक आणि बॅक टू द पविलियन. सद्दाम मॅन फ्रॉम येवला. जीतू यावेळेस पंचांकडनं त्याने डिमांड केली वाईटची. क्रीज सोडलं. विकेटच्या मागच्या बाजूला उस्मान पटेल एक अप्रतिम सरळ फेकी आणि बॅट्समनला त्या ठिकाणी बाद केलं गेलं. या अगोदरच्या इनिंग मध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती सेमीफायनल मध्ये. यावेळेस मात्र मिस्टेक झाली. पंपिंग क्रीजच्या बाहेर बॅट्समन आले. विकेटच्या मागच्या बाजूला अचूक नेम. खेळाडू बाद. बॅक टू द पविलियन. नवीन बॅट्समन येत आहे सद्दाम. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी शाह सर, सेक्रेटरी समीरजी रक्टे यांचं इथं आगमन झाले आहे. या दोन्ही पाहुण्यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. अनिकेत ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस गुगली ट्राय केला. खराब कम्युनिकेशन. ओ माय गुडनेस. या दरम्यान संघर्ष अकॅडमी नाशिक प्रशिक्षक मनीषाताई गायकवाड यांचं आगमन झालंय. स्वागत असेल. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवर 2 खेळाडू धाव बाद होत आहे. खराब कम्युनिकेशन, खराब कॉलिंग. इकडे दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता आपला क्लास दाखवतोय फिल्डर्स. अप्पा 11 संघातील खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये सलग 2 चेंडूवर 2 खेळाडू माझ्या मते पहिल्यांदाच बाद होत आहे. अंतिम सामना खेळत असताना मात्र या पद्धतीच्या मिस्टेक्स अपेक्षित नसतील. विशाल येत आहे. विशाल मात्रे मॅन फ्रॉम डोंबिवली, जो आत्ता सध्या सीझन मध्ये जे पुण्यामधलं मानाचा सिंहगड करंडक जो जिंकला होता काही 15 दिवसापूर्वी, तो जागृती संघाने पटकावला होता. त्या जागृती संघाचे कर्णधार विशाल त्या ठिकाणी येत आहे. अनिकेत सद्दाम साडी मॅन फ्रॉम येवला. शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. गली रिजन मध्ये चेंडू जातोय. पहिली धाव या ठिकाणी कतवट नाशिक संघाची येते. सद्दाम वैयक्तिक आपला अकाउंट ओपन करताय. संघाचं देखील अकाउंट ओपन होतंय. 65 धावांचा पाठलाग करायचा असताना पॉवर प्ले मधल्या पहिल्या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावा लागताय. 2 गडी बाद 1. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर 2 गडी त्या ठिकाणी धावबाद झालेत. आघाडीची जोडी संजय त्या ठिकाणी जीतू धावबाद झालेत. त्यांना माघारी परतावं लागलं. आता मात्र सामन्याचे सूत्र विशाल म्हात्रे आपल्या हाती घेत आहे. नॉस्टिंग एंडला सद्दाम डाव्या हाताचा आक्रमक बॅटिंग करू शकणारा हा मोठ्या प्रतिभेचा खेळाडू. स्ट्रायकिंग एंड विशाल. ओ टप्पा पडल्यानंतर आतमध्ये घेतोय चेंडू. स्विंग अँड मिस. विशाल म्हात्रे यांना बीट केलं. विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू डीप मध्ये जातोय. बॅट्समन सोबत विकेट किपरला देखील बीट केलं गेलं. चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये जातोय. निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम गोलंदाजी. सुरेख लाईन अँड लेंथ. आउटस्टँडिंग डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू पडल्यावर आतमध्ये आला. गुगली ट्राय केला जातोय. अनेक वेळेस ऑफ स्पिन गोलंदाजी करताय.
अनिकेत सानप यावेळेस मात्र बॅट्समॅनला बीट करताय. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय, सर बॉडीवर आदळतोय. एज धावसंख्या 1 नि वाढेल. 2 धावा धावफलकावर लागताय. 2 गडी बाद. ओहो, खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईनचा चेंडू. येस, बॅट्समॅननं स्ट्रेअर केला हलक्यात आणि चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर तावत जातोय गोलंदाज. या अप्रतिम षटकाची समाप्ती होते. पॉवर प्ले मधलं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागताय 2 गडी बाद 2 धावा. जे मान्यवर आत्ताच उपस्थित झाले त्यांच्यासाठी देखील मला सांगायला आवडेल की या जो सेमीफायनल मध्ये खेळणारा क्षेत्ररक्षण करणारा संघ अप्पा 11 संघ या अगोदरच्या सीझनचा देखील विजेता आहे आणि या सीझन मध्ये देखील तो फायनल मध्ये खेळतोय. निश्चितच या पुढच्या काही काही क्षणामध्ये 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 2. आता 30 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता. ग्रँड फिनाले अंतिम सामना. कोण होणार विजेता, कतवड नाशिक की अप्पा 11 नाशिक? मास्टर स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय सदस्य गुंडप्पा देवकर यांचा हा संघ अप्पा 11 क्षेत्ररक्षण करतोय. तर दुसऱ्या बाजूला दिंडोरी तालुक्यातील खतवड गावातील प्रगतशील शेतकरी सचिनजी जाधव यांचा हा खतवड प्रगटेश्वर संघ अक्कीम येत आहे. अनुभवी खेळाडू, प्रदीर्घ क्रिकेटचा अनुभव असणारा नावाजलेला खेळाडू, अनेक वेळेस उमर संघाचं ॲज अ मॅनेजर म्हणून रोल मेंटेन करतात. यावेळेस फिरकीची कमाल दाखवत असताना चेंडूवर फिंगर्स रोल केले. सिंगल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगाने 2 धावा कंप्लीट केले जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. विशाल म्हात्रे आणि सद्दाम यांच्यामध्ये चांगला स्ट्रोक देखील होता. वेगाने धावा कंप्लीट केले जात आहे. या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहे. ओ, कट केलाय. अप्रतिम स्ट्रोक, स्क्वेअर कट. पांड्या चेंडूच्या मागे धावताय. 2 धावा कंप्लीट केले जात आहे. सन्माननीय नगरसेविका कावेरीताई कासार यांचं इथं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. ओ, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेत चेंडू इट्स गॉन. हा सर, यावेळेस आणखी एक पुन्हा एकदा एक सूचना की मॅन ऑफ द सिरीज त्यासोबत दोन्ही सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच आणि अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना परमजीत सिंग कोचर यांच्या वतीनं 1000 रुपये प्रत्येकी पारितोषिक असेल. हवेत खेळून काढलाय. आपल्या आवडत्या रिजन मध्ये स्ट्रोक खेळला गेला. खेळाडू चेंडूच्या मागे धावताय. कलेक्ट केला. रिटर्न देखील अप्रतिम होता. 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 नि वाढेल. 8 धावा धाव फलकावर लागतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर. ओ, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. जयदीप चेंडूच्या मागे येत आहे. आउटस्टँडिंग एफर्ट्स जयदीप, मॅन फ्रॉम शहापूर. शहापूर परिसरातील गोकुळ गावातील हा खेळाडू जयदीप, आंतरराष्ट्रीय टेनिस खेळणारा जयदीप. छोटा पैकेट बड़ा धमाका. अच्छे अच्छे बल्लेबाजों की जो उड़ाए दंडी उसका नाम है जेडी. ओ, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आपला क्लास दाखवताय हा किंबाय. चेंडू कट केलाय, स्ट्रेअर केलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 नि वाढेल. माझे आमदार सन्मान्य योगेश बापू घोलप यांचं इथं आगमन होत आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागताय.
तीन गडी बाद 10. आता 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी नव्हे तर ही स्पर्धा जिंकण्यासाठी खतवड संघाला 24 चेंडूंमध्ये 55 धावांची आवश्यकता. दीपक त्रिभुवन येत आहे, मॅन फ्रॉम येवला. दीपक त्रिभुवनचं निश्चितच कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण करताना एकापेक्षा एक सरस झेल त्यांनी डीप मिड विकेट ऑन साईडला धावत जात अनेक सुरेख झेल घेतले आणि आपले एफर्ट्स लावले आणि आपला क्लास दाखवला. अनिकेत सानप पुन्हा एकदा येत आहे, वैयक्तिक कोट्यातलं दुसऱ्या संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येत आहे. पंचांच्या उजव्या बाजूने देवळाली कॅम्प एंड कडनं स्ट्रायकिंग एंड दीपक, गोलंदाजी मार्कवर अनिकेत. शफल झाले, सुंदर क्षेत्ररक्षण विकेटच्या मागच्या बाजूला. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला. येस बाईच्या माध्यमातून सिंगल येतोय. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू प्रचंड प्रमाणात उसळी घेतोय. बॅट्समॅनला बीट केला, चेंडू सरळ जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. सिंगल कंप्लीट केली गेली. 1 धावसंख्या वाढेल 11 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील, कमबॅक करावं लागेल. अनिकेत पुन्हा एकदा ऑन साइडला अप्रतिम स्ट्रोक, जबरदस्त फटका. दिनू कांबळे चेंडूच्या मागे येत आहे. ओ खराब बॅक ऑफ द, मात्र संधी असेल, हुकली. वेगानं धावा कंप्लीट केला जात आहे. दीपक आणि सद्दाम जुने सहकारी, अनेक वेळेस येवल्याच्या अनेक संघांमध्ये सोबत खेळतात. चांगलं बॉन्डिंग या दोघांमध्ये दिसतंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेत पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये येतोय. बॅट्समॅनला बीट केलं जाते, हलक्या हाताने चेंडू स्टेअर केलं जातंय. गोलंदाजीचे मात्र निश्चितच कौतुक करावं लागेल. बॅट्समॅनला बांधून ठेवलंय, मोठ्या स्ट्रोक्स खेळण्याची संधी देत नाहीये. अगोदर एक आडव्या बॅटनं खेळला गेलेला फटका होता, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज. यावेळेस मात्र सिंगल कंप्लीट केली गेली. 1 धावसंख्या वाढेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 14 धावा. अनिकेत ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात बाहेर निघतोय. विकेटच्या मागच्या बाजूला तुम्ही बघत असाल तर उस्मान पटेल यांच्याकडनं अप्रतिम विकेट किपिंग केलं जात आहे. अप्रतिमरित्या चेंडू गॅदर केला जातोय, कलेक्ट केला जातोय. सुरेख आउटस्टँडिंग एफर्ट्स बाय उस्मान पटेल. मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये जातोय, रिटर्न केला गेला. सिंगल कंप्लीट. ऑन साइडला विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फुल चेंडू डीप मध्ये जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषी जवळ. पांड्या त्या ठिकाणी तैनात. सिंगल कंप्लीट केला गेला. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 16 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 2, गडी बाद झाले 2. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 3 गडी बाद 10 आणि आता 3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक लागतोय खतवड संघ 3 गडी बाद 16 धावा. आता पुढच्या 18 चेंडूमध्ये संसरीचे माजी सरपंच युवराजी गोडसे यांचे आगमन झाले. त्यांचे सहर्ष स्वागत. पुढच्या 18 चेंडूंमध्ये ही स्पर्धा जिंकण्यासाठी कतवाड नाशिक संघाला आवश्यकता 18 चेंडू आणि 18 चेंडू 49 धावा. गोलंदाजी मार्कवर येत आहे मॅन फ्रॉम शहापूर जयदीप बोंडवले, ज्यांना जेडी म्हटलं जातं क्रिकेट विश्वामध्ये. शहापूर जवळ एक छोटं गाव आहे गोकुळ. मात्र आज निश्चितच उंची जरी छोटी असले मात्र कर्तृत्वाने फार मोठा महान असलेला हा गोलंदाज जयदीप आपल्या फिरकीसाठी डाव्या हाताच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं.
शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सन्माननीय रतनजी चावला सर यांचं इथं आगमन झाले, त्यांचे सहर्ष स्वागत. पहिला चेंडू अप्रतिम लाईन, सुरेख लाईन अँड लेंथ. जयदीप आपला स्टँडर्ड दाखवतोय, क्लास दाखवतोय. ऑफ स्टंप टाकलेला मोठ्या वेगाचा हा चेंडू सर्व वेगाने ट्रॅव्हल करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला चेंडू बॅट्समन बीट, स्विंग अँड मिस. हो, त्यावेळेस लॉर्ड फुलटॉस आडवा बॅटने खेळून काढला. एक चेंडू सरळ जातोय तो लॉंग लेग 30 यार्डची मारीशी जवळ. 2 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. 2 अवंतर धावा मिळतील, धावसंख्या 2 ने वाढेल. 18 धावा धावपल करावं लागत आहे. आता 17 चेंडू आणि 47 धावा. जयदीप पुन्हा एकदा देवळाली कॅम्प एंड कडनं पंचांच्या उजव्या बाजूनं लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करताय. ऑन साइडला खेळून काढलाय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एज चेंडू सरळ मागच्या बाजूला जातोय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये अनिकेत सानप चेंडूच्या मागे येत आहे. काल आणखी एक माहिती येते की काल दीपेश माळी स्टार खेळाडू मॅन फ्रॉम भिवंडी काल अप्पा 11 संघाकडनं काल खेळले. आज मात्र ते नाहीये. पनवेलमध्ये मात्र तो एक अनोखा विक्रम रचताय. आजच्या खेळामध्ये सलग 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा पराक्रम आज त्यांनी केला. दीपेश माळी. हो, स्विंग टप्पा पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू आउट स्विंग होतोय, बाहेर निघतोय आणि दीपक त्रिभुवनला मिस करत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आउटस्टँडिंग डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. 14 चेंडू आणि 46 धावा. 14 चेंडू 46 धावा. ओ येस, एज आणि क्लीन बोल्ड. होत आहे इनसाइड एज. बॅटची आजची कड आणि चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. चौथा गडी बाद होतोय. मित्रांनो, ज्या बॅट्समनची ज्या खेळाडूची बॅटिंग बघण्यासाठी प्रेक्षक उपस्थित होते त्यांची इच्छापूर्ती होते, अपेक्षापूर्ती होते. अनिल पाटोळे मैदानात येत आहे. अनिल पाटोळे मैदानात येणे अगोदर प्राइज जाहीर होतोय. सन्माननीय न्यू स्टार संघाचे कर्णधार रोशन घाटे यांच्याकडनं प्राइज जाहीर होतोय. अनिल पाटोळे यांच्या प्रत्येक चौकारासाठी रोख, प्रत्येक चौकारासाठी 2100 रुपये असतील. प्रत्येक चौकारासाठी. अनिल भाऊ, कॅमेरा इकडे घ्या. राकेश, कॅमेरा. अनिल धाव संख्या 4 गडी बाद 19. स्ट्रॉग ओव्हर्स 12 चेंडू शिल्लक. अनिल पाटोळे यांच्या प्रत्येक चौकारासाठी न्यू स्टार संघाचे कर्णधार रोशन घाटे यांच्याकडनं 2100 रुपये. तर दुसऱ्या बाजूला क्रांती युवा फाउंडेशन संघाचे संघ मालक सन्माननीय संदीप केदारे यांच्याकडनं अनिल पाटोळे यांच्यासाठी रिव्हर्स षटकार जर तुम्ही मारला तर रोख 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. आउटस्टँडिंग बॉलिंग. जेडी आपला क्लास दाखवतोय. सुपर बॉलिंग. शहापूरचा हा स्टार खेळाडू आज मात्र संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आपला डंका वाजवतोय.
आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित करणारा हा अतिशय गुणवंत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर येतोय श्रावण डोंगरे. टॉप एज सिंगल कंप्लीट केली गेली. मित्रांनो, या स्पर्धेसाठी जे विकेट बनवलं गेलं शिवा मोरे, सन्मान्य शिवा मोरे, उमेशजी कटारे, दिनेशजी गायकवाड, रविभाऊ पगारे, संतोषजी कुराडे यांच्या माध्यमातून हे अप्रतिम असं विकेट बनवलं गेलं. त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू शफल झाले ऑफ स्टंपवर. षटकारासाठी रोशन घाटे यांच्याकडनं 4200. जर विकेट घेतली तर गणेश जी देवकर यांच्याकडनं 2100 रुपये. बॅट्समॅनला बीट केलं. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू राईस होतोय. यावेळेस अनिल पाटोळे यांच्यासाठी आणखी एक पारितोषिक येत आहे. जर त्यांनी षटकार मारला तर रोशन घाटे यांच्याकडनं 4200 रुपये, आणि जर त्यांची विकेट कोणी घेतली कोणत्याही गोलंदाजानं कडनं तर सन्मान्य गणेशजी बनकर गणेशजी देवकर यांच्या वतीनं 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा बॅट्समॅन बीट होतोय. अनिल पाटोळे बीट केलं जाते. आपल्या वेगानं बीट केलं जातंय. अनोख्या बॅटिंगसाठी शैलीसाठी त्यांना ओळखलं जातं. अनिल पाटोळे यांना बाद केलं. विकेट जर घेतली तर गणेश देवकर यांच्याकडनं 2100 रुपये असतील. हवेत खेळून काढलाय आणि झेल सुटतोय. गोलंदाजाचे मात्र 2100 रुपये जात आहे आणि गणेशजी देवकर यांचे मात्र 2100 रुपये वाचत आहे. मात्र ते चला प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे आणि यस याचसाठी आयोजन केलं जातं. अप्रतिम क्रिकेट खेळलं गेलं. या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये मास्टर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आयोजित केलेली ही भव्य राज्यस्तरीय स्पर्धा आता मात्र शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचते. 65 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धक्के बसले, जो प्रेशर रिलीज झाला, त्या प्रेशरमधनं त्या दबावामधनं मात्र शेवटपर्यंत खतवड संघ बाहेर निघू नाही शकला. गोलंदाजांनी मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. अप्पा 11 संघाची बाईकच्या माध्यमातून 4 धावा येत आहे. सुरेख गोलंदाजी केली. अप्रतिम लाईन अँड लेंथ कायम ठेवली. जे अनेक स्टार खेळाडू, व्यावसायिक खेळाडू, प्रोफेशनल खेळाडू जे स्टार खेळाडू आजच्या खेळात सहभागी झाले होते त्यांनी देखील आपला क्लास कायम ठेवला, दर्जा कायम ठेवला. रिव्हर्स यस 4 रन्स. चित्र मात्र बऱ्यापैकी स्पष्ट होतं. पुन्हा एकदा निश्चितच अप्पा 11 संघ मात्र अतिशय आत्मविश्वासाने विजेतेपदाच्या दिशेने प्रवास करतोय. शेवटचे 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल ती 34 धावा. साकेब
ऑन साइडला घणाघाती फटका. शाहिद शेख चेंडूच्या मागे सिंगल कंप्लीट. 5 चेंडू आणि 33 धावा. जे मोठ्या संख्येने प्रेक्षकगण उपस्थित होते, मायबाप प्रेक्षक उपस्थित होते, ते सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत, आभार. 24वा सीझन एज. यावेळेस पहिल्या स्लीप मध्ये मात्र हकीमबाई उभे. निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी. औपचारिकता मैदानावर मात्र होते. रिव्हर्स हवे चेंडू. खेळाडू धावताय. अरे छोट्या मुलांना विनंती आहे, कृपया झेंडे घेऊ नका. छोट्या मुलांना विनंती असेल, सर्व छोट्या मुलांना विनंती असेल. यावेळेस मात्र अनिल पाटोळे पुन्हा एकदा बीट होत आहे. अप्पा 11. येस, सेलिब्रेशन होत आहे. यावेळेस देखील एफर्ट्स कमी पडताय, ताकद कमी पडतोय. हरीश मुरकुटे चेंडूच्या खाली येत आहे. ओहो, डायरेक्ट हेड. हरीश एक चेंडू आणि 30 धावा. शेवटचा चेंडू. यस, अप्पा 11 स्पर्धेचा मानकरी, स्पर्धेचा विजेतेपद पटकावतोय. ठीक, ओके ओके ओके. सर्व